नमस्कार कर. गुड आफ्टरनून. नाही नाही, नमस्कार नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. जय महाराष्ट्र. मला शूट करायचं होतं आणि हा, तू काय shoot. काम करायला आली? काम नाही, काय झालं माहितीये का, सकाळी मी मशीन लावली. कपड्यांच्या मशीनीचं एक त्याचं स्वतःच एक टार्गेट असतं की इतके इतके मशीन झाली की त्याला इतकं इतकं निरमा असावी. तर त्यात थोडी निरमा जास्त पडल्यामुळं मशीन परत तुला वाटतंय आमच्या आईने, थांब एक मिनिट, तुला वाटतंय आमच्या आईने निरमा टाकली? थांब थांब थांब, तू निरमा नाही ना टाकली? किडोपडची निर्मा टाकली असली तू नाही ना निरमा टाकली? वेळा टाकली. लावल्यानंतर नंतरची मशीन साक्षी वाळत घालणार आहे असं आमचं ठरलेलं आहे. कधी? एकदा सकाळची मशीन मी लावणार, त्याचे कपडे मी वाळत घालणार, त्यानंतर राहिली किंवा डबल लावायला लागली तर ती साक्षी लावणार आहे. हे कधी ठरले? त्यामुळे ही माइंडने एकदम फ्री आहे. चला तुमच्यासाठी मी तू थंड घे, तू थंड घे, तू थंड घे, बनवायला चालू तू केलंय. थंड घे, थंड घे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या घरात येऊन आपल्याला जवळजवळ 2 महिने झाले. 2 महिने म्हणजे माझं असं ठरलं होतं की एका महिन्यामध्ये एकदा तरी सेटअप स्वच्छ पुसून वगैरे ठेवायचा, जेणेकरून मी एका महिन्यातून 2दा करायची ते काम. तर हिथं आल्यानंतर असं गावाकडं सारखं वातावरण आहे, थंड हवा, धूळ, कारण हायवे जवळ आहे त्यामुळं. तर आज मी तो काढला, सगळा सेटअप स्वच्छ पुसून घेतलाय आणि प्रत्येक भांडी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली आहेत. पण मला तुम्हाला दाखवायची होती की प्रत्येक भांड्याबरोबर माझं म्हणजे एक काय म्हणतात, मला आठवण, प्रत्येक हा, भांड्याची आठवण. माझी आठवण आहे ती मला तुमच्या बरोबर मांडायची होती, म्हणून मी जरा वेळ थांबले होते. म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगावं. मी ठरवलेलं आहे की मम्मीवरती आज म्हणजे मी काहीतरी प्रँक सारखं करायचं, नॉट एक्झॅक्टली प्रँक करणार, पण खूप वेळा असं होतं की ती बोलते आणि मी त्या गोष्टीला अपोज करते. ती बोलली ना, ती एक गोष्ट जरी नॉर्मल बोलली तरी मी त्या गोष्टीला म्हणजे मी तिची खूप स्तुती करणार आणि आपण तिची रिॲक्शन बघू की ती नक्की काय रिॲक्ट करते किंवा तिला डाऊट येतो का की मी जी गोष्ट कधी करत नाही ती गोष्टी मी केल्यावरती तिला असं वाटतं. ठीक आहे, बघूया. ओके, सो लेट्स स्टार्ट. वाव मम्मी, तू किती छान वाटतेय. नॅचरली खूप छान वाटतेय. थँक्यू. त्याची काय? हे माझं लग्नातलं म्हणूनच एवढं हसायचं. तपिलं नाही, तपेलं. हे आत्ताच घेतलेलं आहे. हे आहे आपलं काय म्हणतात त्याला, नळ आणि त्याला खाली पाण्याचं माठ. माझ्या लग्नात होतं ना हे सेम होतं, फक्त स्टीलचं होतं. आणि आता आपण या घरात आल्यापासून म्हणजे 2 महिने तुझी झाले. प्रगती स्टील वरून पितळावर. हा, ते आहे. नळाला घ्या पुढं. आणि ही आहे माझी घागर. त्याला म्हणतात मम्मीची घागर. माझी नाही, माझ्या आईने दिलेली आहे मला. त्याची आठवण काय माहितीये का, माझ्या आईने त्यांच्या जावयाला पितळाच्या भांड्यातलं पाणी प्यायला दिलेली. तू माझी लेक आहे ना, म्हणून मी तुला सांगते ह्याला घागर म्हणत नाही. हे देवाला पाणी आपण घालतो ना, कलश. त्या टाईप मध्ये फरक आहे, फरक. हा, फरक. हे आहे, ह्याला काय म्हणतात मला माहिती, सांग बरं तू. घंगाळ. घंगाळ. हे घंगाळ आहे ना, ज्यावेळी आपला प्रतीकनगरचा फ्लॅट होता ना, तो नवीनच घेतला होता आपल्या फॅमिलीचा. तर तेव्हा माझ्या मावस नंदेने मला आणलेलं. हे घ्या, मावस नंदे म्हणजे कोण, शोभाती. ते देवाची भांडी आपल्या सेटअप. आता ही आठवणी सांगायचं म्हणून मी एक एक घेते. त्यामध्ये आठवण सांगते. ठीक आहे, सांग. हे माझ्या सासूबाईंनी कुठे गेल्या होत्या तरी गंगा यात्रेला, काशीला. तेव्हा त्यांनी अजून याच्यामध्ये ना उदबत्ती लावायचं पण आहे. वाव, किती छान. तुला लक्षात म्हणजे काय,
मला कुणीतरी काहीतरी दिलेलं असलं की ते बरोबर तुला नाही दिलेलं हे. आणलं. वाव मम्मा ही वाव. माझ्या आईकडचा शिदा आहे. हा, म्हणजे भांड्याचा शिदा. भांड्यांचा शिदा. एक मिनिट. काय शिदा नाही म्हणतो काय म्हणतो शिदोरी. शिदा नाही शिदोरी शिदोरी शिदोरी. जे काय वापरते ते हा. अगदी बरोबर आहे. हा. तू हुशार हा, आहेस. मग. हा हे इकडं होतं पण राहू दे. हा कलताने आपण जे रेसिपी बनवतो ना त्याच्यात ती छोटीशी कढई आहे. ते आम्ही कुठून आणले का साक्षी? मार्केट. हा मार्केट मधून आणलेलं. हे छान मी राजस्थानवरून आणले. हे नीट बघा काही ह्याच्यात पाणी टाकायचं असतं. सॉरी ह्याच्यात पाणी असतं. ह्याला काय म्हणतात मम्मी मराठी? काय म्हणतात? हापसा. हापका हापका हापसा हापसा हापसा. आम्ही हापशे जायचे ना पाणी भरायला छोट्या. हो वाव. नाही खरंच मम्मी. बघा माझी मम्मी हापसावर जायची. काय झालं? तिच्या बोलल्यावरून मी हिला म्हटलं खरंच मम्मी. खरंच हापसावर पाण्याचं कौतुकाची गोष्ट आहे. अगं थांब थांब सांगते. कोणाला पण जमेल का? अजून एक ताटली मी कोणी ठेवली. काय झालं तुला आठवत नाही म्हणून? नाही नाही आठवतंय राहू पण दे, चालायचं अगं. नाही नाही पण हिथं नाहीये त्याचं मला. राहू दे काही राहू दे. हरकत नाही. गाईस 2 मिनिटं ब्रेक द्या. हा. किती छान. काय अरे किती सुंदर दिसतंय. हे नाही हे ह्याला आहे ना अशी फिनिशिंग होती. असं होत. पण आमच्या आई आहेत ना त्यांनी हे लिंबूनी घासून घासून एवढं पांढरं शुभ्र केलंय. काय अरे बोला. वा, मस्त मस्त. हा मग छान आहे. तुझं हिचं लक्ष खूप असतं भांडणांकडे. तुम्ही सांगा मंडळी मोठ्या लोकांना कुठल्या शब्दात सांगायचं. माझी मम्मी आता सांगेल तुम्हाला तिने एक भांड कोणतं एकटीने घेतलं. काय ते भांडी भांडी करताय आयुष्यभर तो संसार आणि ती भांडी. अजून एक हे आहे मला वाटतं. अजून असले एक ताटली आपल्याकडे. अरे हो पण ह्याच्यात अजून एक आहे. हा त्याच्यात मीठ आहे. बघा आता- माझी मम्मी सेटअप वरची भांडी. अरे कौतुकाची गोष्ट आहे. अरे पण तुला अरे- येतो? अरे नाही. ऐक ओ ऐक नाही. ऐक ऐक कौतुक. नॅचरल नॅचरल. नॅचरल नाही नाही मी natural हिचं नाही. कौतुक करते म्हणून हिला वाटतं की हे माझं नको natural माझं नाही कौतुक करायचं पण नॅचरल नाही वाटत ते. अगं मी आनंदाने कौतुक करते तुझं. नको हा आनंद आहे. तिला ऐक ना. खोटं वाटतंय का? तर कौतुक करण्यासारख्या गोष्टी नाहीयेत का नको तुझ्या? मला नाही आवडत. अरे मला डोकं दुखायला लागलं. या असं. अरे मम्मी मी तुझं कौतुक करते. हे असलंच कौतुक नकोय मला. अरे अरे कधीतरी तू नेहमी म्हणते ना तुझं सकाळपासून मूड घाण आहे बरोबर. आता जास्त डोकं दुखत. अरे हीच म्हणली माझ्याशी गोड बोलत जा म्हणून मी असलं गोड नाही. चल, आपण करूया. की मला ती मिठी माझ्या मम्मीने मी सेटअप वरून 150 रुपयाची आणली होती आणि माझ्या मम्मीनी सेटअप वरची बरणी मिठाला लगेच इकडे सगळं काढलं म्हणून लगेच तिकडे मीठ घालून वापरायला लागली. काढलं म्हणून नाही ती बरणी मला खूप आवडली त्यामुळे मग? मी माझ्या सोपी आपल्या गोष्ट किचन मध्ये नाहीये. हा मग मम्मीला आवडली विषय संपला. एवढा मोठा 2 BHK त्याच्यामध्ये बरीचशी भांडी आता सध्या आल्या जी ठेवलेली अरे आहेत ठीक आहे ना. मम्मा नो प्रॉब्लेम. अरे नो प्रॉब्लेम. डोकं दुखायला लागले. हे बघा ह्याला काय म्हणतात? हे पिरम कुठलं आहे? काय म्हणतात ह्याला? बंब बंब आहे हा बंब आहे. बघा किती छान आहे. त्यानंतर हे काय आहे? घंगाळ. त्या मम्मीकडून काही नाही कधीतरी काहीतरी होत राहतं की नाही? त्याच्यात मम्मीकडनं हे जे जात आहे. दीदी नीट नाही ना बोलली शपथ मी कट करून टाकेन. काय? अरे ए, मी खरंच कौतुक करते. नको तसलं गौतम. अरे ह्याच्यात काय आहे? माझं ते डोकं दुखायला लागलं. शपथ नॅचरल तू सांग मी तू का natural नाही आहे. म्हणत. मी काय मला तुझ्या चुकच सांगायची नाहीयेत. मी तुझी चुक चुकून नाही ऍक्सिडेंट झाला म्हणते ना म्हण. म्हणजे अजिबात माझ्या मम्मीची चूक नाहीये यार. बघा तुम्ही काय झालं जाताच तर दांडा तुटलाय एवढं काय त्याच्यात.
नाही नाही मम्मीकडून तुटलाय पण ती काय चूक झाली त्याला जात्याचा दांडा नाही म्हणत, त्याला खुट्टा म्हणतात. हा तेच ते आणि ते दरवेळेस आहे पण ना, तुटलाय मम्मीकडून, पण एवढी काय मोठी गोष्ट आहे मम्मीकडून तुटलाय. खुट्टा तुटत नाही, खुट्टा निघतो, तो ठोकायला लागतो. बघा नवीन पिढीला माहित नाही अजून. अरे छान. तसं नाही, तिकडे ते हे असं आहे ना, असं बघा आमच्या मम्मीकडून आता जरी पडलं ना तरी काहीच असं प्रॉब्लेम असं असं करायचंय ते. अहो चाळण आपली हे नसते का, चाळण असते पत्र्याची, बादली पहिलं बघायची. धान्य हे, हे उखळे बघा नवीन पिढीला माझी मम्मी बोलली मम्मी एवढं काय झालं, मम्मीकडनं पण काही वेळा होतं. तुम्हाला सांगू का, चालतं मम्मी नाही, नाही, अरे हातात मम्मी ठेव, हातात ठेव. अरे मम्मी ठीक आहे चालतं. नाही मग सांगू दे ना, पहिली आपली जुनी होती ना ती मापट्यांचं असं असायचं का नाही, हिला सांगायचं. आता हे चाळायचंय. काय काय झालं माझ्या मम्मीला माहित नाही म्हणून. या की जागेला. काय झालं मम्मी जुन्या पिढीतली असून नवीन पिढी सांगणार मम्मीला, याला म्हणतात सूप ते सूप. मी सांगितलंय तुला. हा बरोबर, मम्मी कधी मम्मीला सगळं माहित माहित असतं. असतं. नाही पहिला चालता मला भोज मसाले भोज मसाले, भोज मसाले चालायचं, मसाले काय आणि मसाले काय. मसाले भोज मसाले आहेत ना, त्यांचे ते बिर्याणी बनवायची होती ना मला, त्यावेळी आमच्याकडं असं मातीचं भांड नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही हे भांड घेतलेलं. फक्त मम्मीनी नको मला यायचं, मला कंटाळा आले त्या खरं खरं आमच्या आहे. मम्मीनी युक्ती लढवून आता हा. जागा केलेली आहे हा. आणि इथं हे आमच्या मम्मीने नाही, आपण दोघींनी केली. अरे नाही मम्मी तुझ्याशिवाय मला मीच केली. चल पूर्ण आमच्या झालं. मम्मीच्या युक्तीमुळे पूर्ण बसलेला आहे. मग ती प्लेट इकडे ठेव तुमकडे. हा बघा कसली छान आयडिया दिली मम्मीने माझ्या. मला नाही अजिबात आवडत. मला सांगा माझं बोलणं कसं तरी कसं असेल, मी रोज तू जे बोलती ना तेच घे ना ग. म्हणजे मी कौतुक केलं तुला नको ते तसं. मी रागात तिला बोलले ना, तिला काय आवडत असं तिने मला सांगितलं की सकाळीच बोलली मला तू पटकन बोलती, रागात बोलती, मला बॉसीगिरी केलेली मला नाही आवडत, तू माझ्याशी कधीतरी हसून बोल, म्हणजे हसून तर मी बोलतेच पण असं नसतं की मला थोडंसं पंपअप करत जा. तर मी आता होल व्हिडिओ पंपअप केले तरी मला कळत नाही मम्मी अशी का म्हणते. बरं गाईज हा प्रँक आपण इथंच थांबूया. मी असं ठरवलेलं होतं व्हिडिओमध्ये की मी म्हणजे तिकडे गेली तेव्हा मी व्हिडिओत सांगितलं होतं की मी मम्मीला फक्त पंपअप करणार, मी मम्मीशी फक्त गोड बोलणार. तर माझ्या मम्मीला किती आनंद होतोय हे आपण बघूया असं मी त्यांना म्हणलेलं. तर माझ्या मम्मीचा आनंद बघा, तिला पंपअप केल्यामुळे किती उजडलेला आहे. उठ आता चल, आता मी मम्मीशी कशी बोलते बघा, तर मम्मीला याचा त्रास नाही हो झाला पाहिजे. हा चल ए आवर लवकर. असलं नाही बोलायचं शिरपांना पुढं की जो मला. मम्मी मी तुला बघ फक्त इथं. चांगलं बोलत होती. मला एवढं चांगलं नाही सवय दिली ऐकायची. म्हणजे कसं होतं ना, काय म्हणतात त्याला, तेल खायचं मग डांडा खायचा आणि एकदमच तूपच खायला लावलं होते, कसं होतं तसं होतंय. आता आपलं सेटअपचं शूट झालं आणि आता भाज्या आणल्या होत्या आज, तर म्हटलं पहिल्या भाज्या निवडून घ्याव्यात. 1 आठवड्याच्या भाज्या आहेत आणि म्हणजे सकाळी एखादं कडधान्य भिजवायचं आणि त्याच्यासोबत एखादी सुकी भाजी आणि संध्याकाळी एकच भाजी वरण भात असं असतं. तर तुमचं पण काय नियोजन असतं ते मला नक्की सांगा. आणि मी भाज्या आणल्यात म्हणजे शेवगा, हा वागरा घेवडा आहे आणि हा काळा घेवडा आहे. त्यानंतर फ्लावर, कोबी आणि ही बीन्स आहे. टॅमॅटो होते पण तरी पण आणलेत. आणि ही शेंग आपली पापडी शेंग आणि भेंडी, वाटाणा, परत आलं, असं काही गोष्टी आणल्यात. आणि मेन म्हणजे
मटकी संपली होती म्हणून एकदम मोड आलेली मटकीच आणली आहे डायरेक्ट. आता तुम्ही आठवड्याच्या भाज्या कशा मॅनेज करून करता ते मला नक्की सांगा. कदाचित मला तुमच्याकडून पण काहीतरी शिकायला मिळेल. आणि कोथिंबिरीची एक गड्डी आणली आहे, ती राहिली विसरली माझ्याकडून, तर ते सांगितलं आता तुम्हाला. कांदे बटाटे तर आपण नेहमीच एकदम 4-5 किलो घेऊन येतो, पण आता माझ्याकडे तर सगळा एंड झाला होता म्हणून मी अगदी 2-3 किलो कांदे आणि 2 किलो बटाटे असं आणलेले. आता मी इथं थांबते. आपला पुढचा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. आणि हो, नेहमीच वाक्य आपलं, आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनायला मला एक प्रोत्साहन मिळेल आणि मी चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर इथंच थांबते. धन्यवाद.